चला तर मित्रांनो जाऊया. सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. गोलंदाजी मार्कवरती जनार्दन आहेत आणि स्ट्राईकला बॅटर आहेत विकास आणि त्याच्या सोबतीला बॅटर आहेत योगेश. अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमला आपण हार्दिक शुभेच्छा देऊया, कारण की दोन्ही टीम एकाच जंगलातील दोन वाघ आहेत. दोन्ही टीमला त्यांचं अस्तित्व कायम करायचं आहे. बॅक टू दी बॉल, फटका आपल्याला पाल भेटलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आले, त्या ठिकाणी दरम्यान 4 धावा आपल्याला पाहायला भेटले. कधी कधी असतं ना मित्रांनो की सातत्यानं आपण प्रयत्न करत राहतो तरी देखील परमेश्वर आपली साथ देत नाही. लॉंग ऑफला पुन्हा एकदा आता लॉंग ऑन चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅक टू बॅक दुसरा झन्नाटेदार चौकार. का दुसरा चौकार आपल्याला पाहायला भेटलाय आणि जनार्दनवरती 2 मोठे फटके लागलेले आहेत. कट केलाय बॉल, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आले होते परंतु झेल काही कॅरी करू शकले नाही. मौका भी गया और ये रन भी गया. इथे धावा ज्या मात्र गेलेल्या आहेत तब्बल 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल 10 या आकड्यावरती. गुणलेखक चांगलं साथ देतात. आता पुन्हा या ठिकाणी जोडलेले आहेत गुणलेखकाच्या भूमिकेत तेजस आगिवले. सर्वांचं सहकार्य पाहायला भेटत आहे. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 हा थरार ठोकलाय. दणदणीत खणखणीत फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, जनार्दन चेंडू खाली आणि त्याच्या नावावरती ही सफलता. संघाची पहिली आणि इथे धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला फलंदाज बाद. बॅटर लवकरात लवकर पाठवा. चला स्पीड आपण वेग धारण करायचा आहे, कारण की आम्ही देखील फार दूरवरून आलेलो आहोत. सो त्या अनुषंगाने असा दिवस देखील आपल्याला संपन्न करायचा आहे. आज सकाळपासून आपण पाहिलं मान्यवरांची उपस्थिती या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटली. त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन केलं आणि काय मजा आली. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी झाली. म्हणजे या स्पर्धेचं स्वागत खेळाडूंनी गोलंदाजीने देखील दमदार केलेला आहे. इलाका हमारा धमाका भी हमारा. स्लॉट मध्ये बॉल आणि त्याला पाठवलंय, पाहावं लागेल एका टप्प्याच्या साहाय्याने. नक्कीच चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आहे. वेगळं समीकरण असतं. पट्टी लगतच बाउंड्री ठेवली जात असते, परंतु इथे बाउंड्रीच्या आतमध्ये मार्किंग आहे. षटकार पाहायला भेटतोय. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा लागलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना सर्व 11 या टीमच्या वतीनं. दोन्ही टीम मध्ये आता पाहावं लागेल कोणता संघ वरचढ होईल. लूजनर अशी मॅच. ओ व्हॉट अ बॉल. परंतु पाहावं लागेल त्या ठिकाणी आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहिलं. धावसंख्या थोडासा धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा व्हाईट बॉल.
आणि खेळाडू कक्षाच्या बाजूला वरद 11 संघाचे खेळाडू आपण पट्टीच्या आतमध्ये आहात. आपण मागे बसायचं आहे. आपण पट्टीवरून उठायचं आहे. टीम स्पिरिट दाखवणं फार गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. नक्कीच खूप खूप धन्यवाद देखील व्यक्त करणं फार गरजेचं आहे, कारण की आयोजकांनी लगेच सूचना पोहोचवली. त्या सूचनेचा मान दिलाय त्या ठिकाणी, कारण की आपण देखील आयोजक आहात. ही स्पर्धा देखील आपल्याच परिसरातील आहे, आपल्याच गावातील आहे. धावसंख्या धावपलकावरती 24 धावा लागलेल्या आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. सलगचे 2 बॉल इथे मात्र डॉट टाकलेले आहेत. पहा समीकरण काय आहे. इथे मात्र वळवलाय बॉल मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सुनील चेंडूवरती आलेत. हो इथे मात्र बॅटर फॉलो करतायत चेंडूला, परंतु वाईट बॉल आहे. आता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर तुषार देखील त्याला देखील वाटतंय की भारत सातत्याने व्हाईट बॉल टाकते. तो देखील आता चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतोय. सूर्यकुमार यादव ज्याप्रमाणे ऑफसाईडच्या बॉलला व्हाईट बॉलला देखील सीमा पार पाठवण्याची क्षमता. हरेश दादा क्षीरसागर यांचं या ठिकाणी आगमन. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि इथे मात्र पाहूया त्या ठिकाणी फलंदाज इथे मात्र बाद असतील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला भेटेल लोअर फुलटॉस बॉल होता आणि त्याला मोठ्या फटक्याने कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सीमा लगत होते. त्याने कुठल्या प्रकारची चूक केली नाहीये. आलेले आहेत मेघराज. सध्या तरी मेघराजांचं काही चिन्ह नाही, परंतु हा मेघराज बरसेल का मैदानाच्या आतमध्ये. हो बरसण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. फटका तर एक्झिक्यूट केलाय जरूर, परंतु दर्जेदार फटका विकेट एरियामधून 4 धावांसाठी चौकार. आणि पंचांनी देखील नो बॉल घोषित केलेला आहे. म्हणजे 7 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. पाहिला जाईल. आता इथे पाहिलं जर आपण चेंडू थोडासा यस इथे तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे बिमरसाठी. तिसरे पंच टीव्ही अंपायर्स इथे मात्र जोडले जातील. तर हा चेंडू आहे.
एक धावेच्या मदतीने धावसंख्या 32, लॉस ऑफ 2 विकेट. स्विंग केला बॉल, सीमा पार, दर्जेदार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल हा फटका. काय जबरदस्त फटका तिथे मात्र एक्झिक्यूट केला. मेघराज पावलावरती बॉल त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला. अगदी KL राहुलच्या स्टाईलनं बॉलला उडवलाय. सीमा पार, धावसंख्या 38. पुनश्च त्या ठिकाणी त्याच लाईन वरती सेम रिझल्ट नक्कीच आला असता, परंतु मेघराज देखील स्वतःवरती नाराज झाला. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. गोलंदाज संदेश पुनश्च त्या ठिकाणी बॉल टाकण्याचा प्रयत्न. ओ पुनश्च त्याच लाईन वरती जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी आहे. आता थोडासा ऑफसाइड ऑफस्टम बॉल होता, थोडासा एंगल बनवणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला. डॉट बॉलची समाप्ती, धावसंख्या स्थिरावलेली. ओ जबरदस्त फटका आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. जनार्दन, एकच धाव मिळेल. संध्याकाळचं सत्र इथे मात्र सुरू झालेलं आहे. थंडगार वारा देखील आता नक्कीच अनुभवत आहोत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान आपण पाहू शकाल. लोअर फुलटास बॉल वळवण्याचा प्रयत्न आणि विकेट किपर कडून चूक नाहीये. फलंदाज बाद, संदेशला मिळती ही विकेट, त्याची पहिली आणि संघाची तिसरी. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. आता या ठिकाणी परतावं लागते बॅटर योगेशला. आल्या आल्या दर्शन देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव त्यांनी देखील जोडलेले आपल्या संघाकरिता. धावसंख्या पोहोचले 40 आकड्यावरती. चला स्पीड अप या ठिकाणी करायचा वेळ आपण आता खर्च करायचा नाही. आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत सूचना आलेल्या आहेत. षटकाची समाप्ती इथे मात्र झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या धावपलकावरती 40, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला आता चौथं षटक कोण घेऊन येईल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. चौथं षटक आता घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेले आहेत, नरेश आलेले आहेत. चला वेळ आपण जास्तीचा अजिबात खर्च करू नका. आणि या दरम्यान आपण या ठिकाणी इनिंग ब्रेकच्या दरम्यान एक शुभ सन्मान घेतोय. तर इथे मात्र ओ फटका पाहू शकता आपण फसलेला आहे. जरूर क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोचले होते. अमोल त्या ठिकाणी चांगलं कमेंटमेंट आपल्याला अमोलच्या वतीनं पाहायला भेटलं नाही. दरम्यान वाईडिश लॉंगॉनला त्या ठिकाणी होते. झेल भी छूटा और मौका भी छूटता हुआ, रन भी यहां पर जाते हुए. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 42 आकड्यावरती. स्लॉट मध्ये आणि पाहावं लागेल जनार्दनच्या हातामध्ये. फलंदाज बाद. तीन षटकार ठोकले तर किरण दळवे यांच्या वतीनं 500, पंढरी घागस यांच्या वतीनं 500 रुपये, तसेच ज्ञानेश्वर कडव यांच्या वतीनं 500 रुपये
म्हणजे षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्येत थोडासा भर होईल. धावसंख्या 43 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. का षटकार आपल्याला पाहायला भेटला. अजून जर 2 षटकार आले तर तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि सँडी देखील थोडासा हास्यस्मित देतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया त्याच्या वतीनं चाहत्यांची मनं जिंकली जातील का. हे सर्वस्व आपल्याला ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये पाहायला भेटेल. ओ हा बॉल पंच कमलाकर सर कोणताही रिॲक्शन नाही. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या 49 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. इथे जबरदस्त फटका आहे. कॅप मोठी आहे. एका टप्प्यानं चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती चौकाराच्या मदतीनं धावा झालेल्या तब्बल 53. आता संदीप आणि मेघराज हे दोघं चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवाई सफर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते शेवटच्या मोमेंटला. तिथे मात्र झेल सुटलाय. टफ चान्स होता. पण इथे जर पाहिलं तर अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. अगदी खेळाडू खूप दूरवरून त्या ठिकाणी आले होते चेंडूला पकडण्याकरिता, परंतु प्रयत्न काही मिळाले नाहीये. झेल मात्र शेवटच्या मोमेंटला धरतीला दान झाला. धावसंख्या धावफलकावरती 55 लागलेले आहेत. 4 षटकांची मॅच इथे मात्र संपन्न झालेली आहे. अजून 1 षटक जे मात्र शिल्लक असेल. आता ह्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेले आहेत. संदेश विकास जी आगिवले कमिटीचे मेंबर, या आपलं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. पुढचं षटक आपण पाहूया संदेशचं. हो आल्या संदेश वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. धावसंख्या 57 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. आतापर्यंत 3-4 विकेट मात्र गेलेले आहेत. म्हणजे अर्धी टीम डगआउटच्या आसऱ्याला गेलेली आहे आणि धावा इथे मात्र थांबत नाहीत. 57 धावा लागलेल्या आहेत. पुन्हा शावाडा शॉट. मेघराजच्या बॅट मधून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. कुठल्या प्रकारची चूक नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल हा बॉल अशा पद्धतीने आणि त्याला मोठ्या फटक्याने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. ताकदीचं प्रदर्शन थोडंसं जास्त झालं नाही तिथे. अगदी सीमा लगत कॅच पकडली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, त्यांनी मात्र खूप चांगलं कार्य केलं आणि मेघराजचा खेळ देखील समाप्त झालाय. 14 धावांची खेळी त्यांनी केली. 6 चेंडूंचा सामना केला. 57 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 5 गडी बाद झालेले आहेत. आपण पाहू शकता या 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा आपण पाहू शकता. एका बाजूला खेळाडू कक्ष, दुसऱ्या बाजूला मेघराज खेळाडू कक्षाकडे जात आहे. अप्रतिम असं दृश्य माऊली लाईव्ह च्या वतीनं आपण पाहू शकताय. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलेले निलेश. आता निलेशने जर 2 चेंडू 2 जरी फेकले सीमापार षटकार, किरणजी दळवी यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक, तसेच पंढरीजी घागस यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइस. म्हणजे आता 2 विकेट तुम्ही जर केले तर 1000, परंतु तो फटका या ठिकाणी फसलाय. स्क्वेअर लेगला दर्जेदार चौकार पाहायला भेटतोय. 4 धावा.
हे पारितोषिक पटकवू शकतो हे बॅटर निलेश, कारण जो निलेश जसा आला तसंच हे पारितोषिकाचं अनाउन्समेंट झालं. अजून आपण पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहे, 2 मोठे फटके आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. आणि ते प्राइज या ठिकाणी मिळेल का पाहावं लागेल, परंतु विकेट इथे गमावली जात आहे. फलंदाज बाद, निलेशचा खेळ पर्यंत. आणि म्हणतात ना, क्रिकेट हा धावांचा खेळ आहे. इथे विकेटला महत्त्व नाही, कारण की 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला ज्याही धावा येतील त्या धावा जमवणं फार गरजेचं आहे. आणि तो कार्यक्रम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅटिंग करणारी टीम सर्वस्वी 11 या टीमच्या वतीनं दोन्ही टीमला त्यांचं अस्तित्व या ठिकाणी टिकवायचं आहे. पाहूया या मॅचमध्ये आता कोणता संघ त्यांचं अस्तित्व टिकवेल. स्विंग अँड मिस, परंतु नॉन स्ट्राईक इनला. फलंदाज धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होतील. 7वा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 61, लॉस ऑफ 7 विकेट. संदेशला या षटकामध्ये 3 सफलता मिळालेल्या आहेत. 14 धावा त्यांनी खर्च केल्या या षटकामध्ये आतापर्यंत. 1 धावे यस, माफ करा, तिथे मात्र विकेट बाद नव्हती. 1 धाव मात्र पाहायला भेटली. ओ, खोलवर टप्प्याचा बॉल, इथे मात्र विकेटची प्राप्ती होईल. काय गोलंदाजी केली आहे संदेशनं. तब्बल 4 गडी बाद केली या षटकामध्ये. आपण या ठिकाणी आता इनिंग ब्रेक मध्ये आपण एक मेगा सन्मान या ठिकाणी घेतोय. तर या ठिकाणी शिरवली गावचे उद्योजक आदरणीय सन्माननीय श्री हरेशदादा क्षीरसागर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. त्यांचा सत्कार सुरेश जी बांगर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. 63 धावांचं लक्ष्य. चला आपण या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान करतोय. आलेल्या या पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत आहे. तर आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित महेशजी कडव, वंदे मातरम संघाचे कर्णधार, आणि आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय श्री हरेश दादा क्षीरसागर जे शिरवली गावचे उद्योगपती आहेत. त्यांचा सत्कार सुरेश भांगर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण. तसे विकास अगिविले आणि रवीजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार या ठिकाणी संपन्न केला. चला तर आपण या ठिकाणी आता टॉस करूया. पुढील मॅचचा आपल्याकडे वेळ आहे. तर वरद 11 आणि वंदे मातरम 11 दोन्ही संघाचे कर्णधार. चला तर आपण या ठिकाणी टॉस करतोय. चला पुढील टॉस आपण करतोय. वरद 11 आणि वंदे मातरम. चला तर आपण या ठिकाणी आपल्याकडे वेळ आहे. आपण टॉस करून घेतोय. वरद 11 आणि वंदे मातरम या 2 टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत.
63 धावांचं भलं मोठं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता प्रवीण आलेला आहे आणि त्याच्या सोबतीला बॅटर आलेले आहेत अमोल आणि या धावांचं संरक्षण करण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेले आहेत विकास, ज्याची कामगिरी देखील झकास राहिली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल विकासचा आपल्याला पाहायला भेटला. अगदी खोलून ठेवलं होतं बॅटरला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील हा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. आडव्या बॅटनं ओरिझेंटल स्ट्रोक बॅट चेंडू फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. प्रवीण जो खेळपट्टीवरती आहे, ज्यांच्यावरती तब्बल 63 धावांचं कर्ज ठेवलेलं आहे, हे कर्ज फेडावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये फॉलो थ्रो मध्ये आपण पाहिलं तर इकडे फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. 2 धावा येथे मात्र नक्कीच पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने आता या ठिकाणी श्री गणेशा झालेले आहे. 2 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर मोठी सरासरी आहे. आता 28 बॉल आणि 61 धावांची आवश्यकता असताना हा बॉल, काय जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटला. हा प्रतिम बॉल आहे. शेवटच्या क्षणाला आहे ना, ज्या वेळेला संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅच येत असते, त्यावेळेला खेळाडूंची गुणवत्ता, गोलंदाजांची गुणवत्ता ही निखरून येत असते आणि विकासचं देखील काम आपण पाहू शकताय. या संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानावरती हलकासा वारा देखील आता वाहतो आहे आणि या वाऱ्याचा फायदा आता बॅटर आणि गोलंदाज कसे घेतील हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी, क्रॅकिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले आणि एकच धाव इथे मात्र पाहायला भेटली. धावसंख्या 3 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहतोय ग्रामपंचायत प्रीमियर लीग संध्याकाळचं हे सत्र नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं है आणि हनुमंत क्रीडा संकुलन ईडन गार्डन से भी कम नहीं है. 3 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. विकासचं हे षटक अप्रतिम आहे. दर्जेदार कामगिरी आणि बॅटिंग देखील आपण पाहिली तर दमदार झालेली आहे. सर्वस्वी 11 या टीमच्या वतीनं तब्बल 62 धावा त्यांनी या मॅच मध्ये जमवल्या आणि 63 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे. तीन धावा झालेल्या आहेत. हो, व्हॉट अ बॉल, रायझिंग अँड सरप्रायझिंग हा बॉल आपल्याला पाहायला भेटला. अप्रतिम बॉलिंग आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहूया, कारण की या स्पर्धेचं संध्याकाळचं सत्र सुरू आहे आणि दिवसभरामध्ये जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्यांची गुणवत्ता दाखवणं फार गरजेचं आहे. काय बॉल आहे विकासचा हा बॉल अप्रतिम. बघा निलेश 3 चेंडू 3 षटकार जर या ठिकाणी फेकले तर त्याला प्रत्येक षटकारास निलेश कडू यांच्या वतीनं अमोलसाठी 500 रुपयाचं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर इथे टॉस देखील संपन्न झालेला आहे आणि टॉस इथे जिंकला आहे वरद 11 या टीमनं आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुढील मॅच, पुढील धमाका देखील आपल्याला पाहायला भेटेल आणि षटकाची समाप्ती इथे मात्र झालेली आहे. वरद 11 या टीमनं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल आणि दरम्यान या मॅचचं समीकरण आपण पाहूया. आता 24 बॉल आणि 60 धावांची गरज आहे. मॅच मध्ये अजूनही काही होऊ शकेल, कारण की 15.0 ची सरासरी म्हटली तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती काही जास्तीच्या धावा नाही. स्क्वेअर लेगला वळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी थर्ड मॅन आहेत, काहीचा फरक पडणार नाहीये. एकही धाव तिथे मात्र मिळणार नाही, कारण की दर्शन तिथे मात्र होता. गोलंदाजी मार्कवरती दर्शन आहे आणि थर्ड मॅन रिझनला तिथे मात्र क्षेत्ररक्षक सचिन होते. खूप चांगली उपलब्धी, चांगलं कार्य मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकते. तब्बल 63 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघांना त्यांचं अस्तित्व टिकून ठेवणं फार गरजेचं आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. इथे पुन्हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. आता विकेट किपर चेंडू खाली, ओ झेल सोडली आहे. झेल त्या ठिकाणी सोडली आहे. त्या झेलच्या चर्चा नक्कीच होतील. संपूर्ण शिरवली मानिवली गावामध्ये या चर्चेला उधाण येईल आणि या स्पर्धेने देखील उधाण आणलेलं आहे. साऱ्या बदलापूर, कल्याण, मुरबाड, भिवंडी तालुक्याला दखल देण्यास भाग पाडणारी स्पर्धा आपण पाहू शकताय. ग्रामपंचायत प्रीमियर लीग. पुढचा बॉल दर्शन पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आहे. ओ इथे देखील फटका फसलाय. पुन्हा एकदा झेलची दाट शक्यता पाहूया त्या ठिकाणी. हो इथे देखील पुन्हा एकदा झेलची शक्यता आली होती. संधीचं सोनं करण्याची वेळ या ठिकाणी आणून देतोय दर्शन आणि दर्शनीय कामगिरी त्याच्या वतीनं पाहायला भेटत आहे. प्रयत्नांगी परमेश्वर सातत्यानं
सातत्यानं प्रयत्न करत राहणं हे देखील परमेश्वराला आवडत असतं. आणि कधी कधी आपण जास्तीचा प्रयत्न करतोय, अतिश्रम करतोय, अति कष्ट करतोय, तरी देखील परमेश्वर आपल्याला त्याचं फळ देत नाही. कारण की परमेश्वर सातत्यानं त्याची साथ देत असतो ज्याची पेलण्याची क्षमता असते, दुःख झेलण्याची क्षमता असते. इथे खोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारलेला फटका वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, फक्त एकच धाव मिळेल. आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. दोन्ही टीमनं मात्र त्यांचं अस्तित्व गमावलेलं आहे. ते जरी तुमचं अस्तित्व मॅच मध्ये गमावलेलं आहे, परंतु पुनश्च तुम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन कराल यात शंका नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सँडी त्या ठिकाणी आला होता आणि इथे मात्र पंच कमलाकर सर आमच्यापर्यंत सांकेतिक चिन्ह पाठवत आहेत. दर्जेदार षटकार. फलकावरती 11 धावा लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल. फटका फसलाय, फटका फसलाय, फटका फसलाय. आता मात्र चुकीला माफी नाहीये, ही झेल स्वीकारली जाईल. आणि याचबरोबर आपण जर पाहिलं तर 2 षटकाची इथे झाली आहे समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद, 11 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 11 धावा, फक्त 11 धावा धावफलकावरती आहेत. काय गोलंदाजी आज दर्शननं संपूर्ण दिवसभरामध्ये दर्शनीय कामगिरी केली आहे. ही सातत्यानं कामगिरी, ही कन्सिस्टन्सी आता त्याला टिकून ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की सुपर संडेमध्ये ज्या वेळेला तुमचा संघ येईल त्यावेळेला नक्कीच तुमच्या नावाची छाप सोडली जाईल ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या वतीनं. तर आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकास सेकंड स्पेलमध्ये आलाय. पहिल्या स्पेलमध्ये त्याने 3 खर्च केल्या, या स्पेलमध्ये त्याच्याकडून चांगली अपेक्षा असेल. स्लॉटमध्ये बॉल आणि पावल लागेल सीमारेषे पार. गगनभेदी, गगनचुंबी, बिग 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 षटकार. संजय गुरुजी यांच्या वतीनं अमोलसाठी 201 रुपयाचं पारितोषिक, तसेच निलेश हरेड यांच्याकडून 201, महेश कडव यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. आणि नक्कीच ही रिलीज बनली जाईल. सर्व शिरवली गावामध्ये ही रिलीज पाहायला भेटेल. व्हाट अ शॉट, बॅक टू बॅक दुसरा घडाघाती प्रार. भीमटोला, वज्रटोला, ठोकलाय षटकार. निलेश जी हरड यांच्या वतीने देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि अजून एक षटकार आला तर संजय गुरुजी यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एटीएम आता ऑन झालेले आहेत. अमोलसाठी, अमोलसाठी व्हॉट अ बॉल. काय गोलंदाजी. विकासच्या कानामध्ये देखील या प्राइजचं अनाउन्समेंट झालं. क्या बात आहे. आणि लगेचच त्यांनी त्याचं अस्त्र काढलं, कारण की ब्रह्मास्त्र काढणं फार गरजेचं असतं आणि या ब्रह्मास्त्राचा वापर त्यांनी योग्य वेळेला केलेला आहे. डॉट बॉलला इथे मात्र नक्कीच पाहायला भेटलाय. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकताय 23. चांगला फटका, चांगला फटका, ड्राईव्ह केलेला फटका आपल्याला पाहतो लॉंग ऑफ रिझन. तिथे मात्र आपण पाहिलं तर 1 धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या धावपलकावरती पोहोचले 24 धावा धावपलकावरती. आता विजयाचं समीकरण आपण पाहूया. विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं तर आता 14 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. आता 13 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. 38 धावांची गरज आहे. मॅच मध्ये काय होईल अजून जर आपण पाहिलं तर हे समीकरण एवढं अवघड नाहीये. मोठे फटकेबाजी झाली तर या धावा चेस होऊ शकतील. या बॉलवरती आपल्याला पाहायला भेटेल.
हो हो, इथे मात्र हा बॉल आपण पाहिलं तर डॉट बॉल आणि याचबरोबर षटकाची देखील समाप्ती, 3 षटकाची समाप्ती झाली आहे आणि आता 12 मध्ये जिंकण्याकरिता 38 धावांची गरज. 12 मध्ये 38 धावांची गरज असताना इथे जर आपण पाहिलं तर मित्रांनो की प्रत्येक ओव्हरला या ठिकाणी 18ची सरासरी धावफलकावरती आहे. या गतीनं धावा इथे मात्र काढल्या जातील, परंतु मी तर म्हणेन की ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय अमोल त्याच्यामध्ये क्षमता आहे. समीरनं आतापर्यंत काही चांगली फटकेबाजी केली नाहीये, परंतु तो देखील काही हात खोलण्याचा प्रयत्न करेल. हे स्वप्न उद्ध्वस्त करून लावण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आता 4थं षटक घेऊन येतो योगेश. योगेश लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑफला देखील त्यांनी प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. तर डीपमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर वाढवलेला आहे आणि ऑन साईडला इकडे जर आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑनला देखील क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटतोय. ही व्यूहरचना ठेवलेली आहे कारण की समीर स्ट्राईकला आहे, कोणत्याही क्षणी तो गेअर चेंज करू शकतोय. हो, इथे मात्र घेर चेंज करता आला नाही, परंतु माघारी परतावं लागलं त्या ठिकाणी दरम्यान, कारण की बॉलच त्या ठिकाणी अप्रतिम होता. डॉट बॉलची इथे मात्र समाप्ती आपल्याला पाहायला भेटली. एक धाव इथे मात्र पाहायला भेटले लेग बायच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा लागलेल्या आहेत. 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून 37 धावांची गरज आहे. 11 चेंडू 37. स्लॉट मध्ये बॉल होता, वाईडिश लॉंग ऑनला त्या ठिकाणी पाहावं लागेल. सीमारेषा पार षटकार. निलेश जी हरड यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज. बॅटर अमोल याकरिता हे पारितोषिक येत आहे आणि त्या पद्धतीने बॅटिंग देखील दर्जेदार त्याच्या वतीनं होत आहे. आत्मविश्वास नक्कीच वाढत आहे अमोलचा देखील मैदानाच्या आतमध्ये. आता इथे बॉल शिल्लक आहेत, आपण पाहू शकाल 10 आणि जिंकण्याकरिता 31 धावेंची गरज आहे. इनसाइड आउट न खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप त्यांनी झेल सोडली आहे. अमोलची झेल त्या ठिकाणी सुटली आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. अजूनपर्यंत मॅच मात्र या ठिकाणी कोणत्या क्षणी काही होईल हे सांगू शकत नाही. अजून इथे मात्र चेंडू शिल्लक आहेत. नऊ चेंडू इथे मात्र. हो, इथे फलंदाज बाद आहे. इथे फलंदाज बाद झालेले आहेत. काय जबरदस्त आजच्या दिवसामध्ये आपण खेळ पाहिला. सातत्यानं गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला आजच्या दिवसभरामध्ये. सर्वांची देखील खूप चांगली साथ लाभली. आज दिवसभरात सकाळच्या सत्रामध्ये पाहुण्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला भेटली. हा बॉल अप्रतिम आहे. ओरिझेंटल शॉट सिलेक्शन तिथे मात्र करायचा होता. डॉट बॉलची समाप्ती. आता पूर्णपणे खांदे झुकलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिली तर या ठिकाणी नित्यश्री 11 या टीमच्या बॅटरांचा आपण विचार केला तर आता कुठल्या प्रकारे त्यांच्या अंगामध्ये ती ऊर्जा दिसत नाहीये. इथे मात्र आपण पाहू शकताय हा बॉल वाईड आहे. धावसंख्येत भर केला जाईल. धावसंख्या 34 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. 34 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा, वेळ जास्तीचा आपण खर्च करू नका. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल आजच्या दिवसातील अंतिम. आणि इथे आपण पाहिलं तर बॅक टू दी बॉलर त्या ठिकाणी खेळलेला फटका एक्झिक्यूट केला वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. आणि या मॅचमध्ये आता इथे मात्र थोडंसं मनोरंजन उरलेलं आहे. नित्यश्री 11 टीमचे फलंदाज फक्त जो काही मनोरंजन आहे तो मनोरंजन मात्र देऊ शकतील, कारण की पूर्णपणे आता बॅकफूटवरती टीम आहे. चार षटकाची समाप्ती झालेली. आता शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे आवश्यकता असेल
एक धाव पाहायला भेटली. 27 धावांची गरज आहे. धावा येऊ शकतील, धावा येऊ शकतील. 27 धावा क्रिकेटच्या पटलावरती इतक्या काही जास्तीचा धावा नाहीत, परंतु ज्याप्रमाणे आत्मविश्वासाने खेळलेली टीम आपल्याला पाहायला भेटली. सर्वस्वी 11 62 धावा त्यांनी जमवल्या. 63 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलं आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठंतरी संघ माघारी येत आहे. इथे देखील आपण पाहिलं तर हा देखील डॉट बॉल. तर इथे रामभाऊ अगिविले यांच्या वतीनं 3 चेंडू 3 षटकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल अमोल जमदाडेसाठी. आज सर्व आयोजकांनी देखील खूप भरपूर या ठिकाणी या स्पर्धेवरती खेळाडूंना नक्कीच प्रेम केलं. प्रेक्षकांनी, चाहत्यांनी आणि मान्यवरांनी देखील या स्पर्धेचा आनंद घेतला. धावसंख्या धावपलकावरती 36 धावा. आता फक्त 2 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत आणि जिंकण्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर दिल्ली अभी तक बहुत दूर आहे. 27 धावांची गरज. आता गोलंदाजच ही मॅच जिंकून देईल. गोलंदाज एवढ्या काही चुका करेल हे नक्कीच होऊ शकणार नाही. फटका फसलेला आहे. चेंडू इथे मात्र आपण पाहिला तर थर्डमॅन रिझनकडे ट्रॅव्हल झालाय, परंतु इथे मात्र फक्त एकच धाव पाहायला भेटली. आतापर्यंत या धावा चेस करत असताना बॅटिंग करणारी टीम नित्यश्री 11 फक्त 37 धावा बनवू शकलेली आहे आतापर्यंत. स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल वळवलेला आहे. इथे आपण पाहू शकाल किती धावा मिळतील. म्हणजे आपण जर पाहिलं तर फक्त 41 धावा त्यांनी मात्र इथे जमवल्या.